press the bell icon on the YouTube app and never miss another update. सामवेदी ब्राह्मण समाज जयमुनी पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन वेगवेगळ्या विचारधारांमध्ये विभागला गेलाय। नेमकी परिस्थिती काय आहे, घोटाळ्यासंदर्भात तरुणांचं मत काय आणि प्रतिष्ठित लोकांचं मत काय याचा तपशील आपण पाहणार आहोत। मी नवनाथ गुरव आणि आपण पाहतात समर्थन लाईव्ह। सामवेदी ब्राह्मण समाजाच्या जयमुनी पतसंस्थेचा 34 वर्षाचा कार्यकाळ, साधारण 32 वर्ष या जयमुनी पतसंस्थेने या समाजाला फार मोठा आर्थिक हातभार दिला। समाजातील अनेक मुलं जयमुनी पतसंस्थेची मदत घेऊन उच्च शिक्षण घेऊ शकली, परदेशात गेली। अनेक तरुण कष्टकरी मुलांनी आपले उद्योगधंदे उभारले। दुर्दैवाने या पतसंस्थेवर जयवंत भाऊ नाईक यांची वक्रदृष्टी पडली आणि या पतसंस्थेचा कार्यभार अडचणीत आला। पतसंस्थेला घोटाळ्याचा कलंक लागला। घोटाळ्याचे सूत्रधार जयवंत भाऊ नाईक आहेत हे चित्र स्पष्ट झालं। जयवंत नाईक तुरुंगात गेले। दुर्दैवाने पतसंस्थेची बुडालेली पत भरून निघाली नाही आणि जयवंत भाऊ नाईक याने पतसंस्था बुडवल्यानंतर प्रतिष्ठित लोकांनी, जयवंत भाऊ नाईक यांच्या नातेवाईकांनी समाजाला 2 वर्ष एका वेगळ्या दिशेने नेलं। जयवंत भाऊ नाईक आणि समाजातील प्रतिष्ठित लोक समाजाच्या पतसंस्थेला वेगळ्या दिशेने नेत आहेत। ही गंभीर बाब आता सामवेदी ब्राह्मण समाजाच्या तरुण वर्गाच्या लक्षात आले आणि सामवेदी ब्राह्मण समाजातील तरुण वर्ग आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। सामवेदी ब्राह्मण समाजाच्या तरुण वर्गाकडून काय मतं मांडली जात आहेत त्याचा तपशील आपण पाहू। जयमुनी पतसंस्थेचा घोटाळा आणि जयमुनी पतसंस्थेशी संबंधित असलेला सामवेदी ब्राह्मण समाज या दोन गोष्टी चर्चेत आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सामवेदी ब्राह्मण समाज एक भावनिक साथ संपूर्ण समाजाला घालतंय। काय 2-5 प्रतिष्ठित लोकांनी जर या गोष्टी गंभीरपणे घेतल्या तर सामवेदी ब्राह्मण समाजाला लागलेला एक घोटाळ्याचा डाग पुसू शकतो। परंतु सामवेदी ब्राह्मण समाजातील 2-5 प्रतिष्ठित लोकांनी ही गोष्ट गंभीरपणे घेणं गरजेचं आहे। सामवेदी ब्राह्मण समाजाला गैरव्यवहाराचा, घोटाळ्याचा लागलेला कलंक पुसायचा आहे। जी जयमुनी पतसंस्था आहे हा सामवेदी ब्राह्मण समाजाच्या तरुण पिढीसाठी आर्थिक आधारस्तंभ आहे। या आर्थिक आधारस्तंभाला जर सुरक्षित ठेवायचं असेल, सामवेदी ब्राह्मण समाजाच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने सामवेदी ब्राह्मण समाजातील तरुण काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। आता आपल्यासोबत जयमुनी पतसंस्थेशी संबंधित माजी संचालक आहेत, शिवाय 2 तरुण आहेत, ते ठेवीदार आहेत। यांची काय मत आहेत, आपण संचालक म्हणून काय सांगाल? माझे नाव अमोल मधुकर वसे। मी 2009 ते 2015 या वेळेपर्यंत जयमुनी सहकारी संस्थेचा माजी संचालक म्हणून काम केलेलं आहे। आजचा दिवस 1 ऑगस्ट, आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे आणि टिळकांचं तुम्हाला जर वाक्य माहीत असेलच की स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, तसं आमच्या तरुणांचं पण एक वाक्य आहे की पैसे हे माझ्या हक्काचे आहेत, जयमुनी ही माझी आहे आणि तिला आम्ही व्यवस्थित केल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे पैसे मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही। कोण जयवंत, कोण वसंत, कोण नितीन, ह्या 3 नालायक माणसांना आम्ही निवडून दिलं, आम्ही मत दिलं लायकी नसतानासुद्धा, आणि या लोकांनी भ्रष्टाचार केला। 2015ला पॉलिसी मेकिंगमध्ये मी होतो आणि हे कर्जाची पॉलिसी कशी बनवायची ही ड्राफ्ट मी केलेली आहे। ह्याचा मी चेअरमन होतो। हाऊ टू प्रिपेअर दिस लोन पॉलिसी, ह्याचे पॉलिसी सगळे माझ्याकडे आहेत आणि ह्या लोकांनी सगळ्या पॉलिसी धाब्यावर बसवल्या आणि जयवंतनी सरळ सांगितलं की वसंतला आम्ही एक फाईलसाठी 1 लाख रुपये कमिशन दिलं आहे म्हणून, आणि ह्यांनी असे 163 प्रकरणं केलेली आहेत। आम्ही यांना शांत बसून देणार नाही आणि 1 रुपया मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये 2 गट होते, जहाल आणि मवाळ। आम्ही जहाल गटावाली माणसं आहोत, ही आम्ही साथ घालणार। आम्ही एकदा बोलणार, 2दा बोलणार, लातो की बुत बातों से नहीं मानते है। संचालकांनी अतिशय परखडपणे आणि स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे। या संदर्भात ठेवीदार काय बोलतायत आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलू। माझं नाव ओमकार नाईक, राहणार करमाळे। आता 2 वर्ष झाली, आज 2 वर्ष झाली, अजूनही त्यांचं देण्याचं काही ठिकाणं नाही आहे। त्याच्यानंतर सामवेदी ब्राह्मण संघ जो आमचा पितृसंस्था आहे जयमुनीची, त्यांनीसुद्धा 2 वर्ष प्रचंड बोटचिपी भूमिका घेतलेली आहे आणि आत्ता ते जागे झालेले आहेत। आज अध्यक्ष आता आव्हान करतात, काय आव्हान करतात की माझा जयवंत नाईक, वसंत नाईक यांच्या सर्वांवरती भरोसा आहेत आणि मी त्यांना आव्हान करतो की त्यांनी पैसे द्यावेत। अहो, यांना आव्हान कसलं करता? अध्यक्षसुद्धा एवढी साधी भूमिका कशी घेऊ शकतात?
जोरदार आणि कडक भूमिका ही घ्यायलाच लागेल. आज तुम्ही मला सांगा, निवृत्त लोकांच्या त्याच्यामध्ये एफडीज आहेत. आता हे आमचे बंधू यांचे 35 लाख रुपये आहेत, ते निवृत्त आहेत, कुठून आणणार ते पैसे? काय करायचं त्यांनी? आमच्यासारखे पीडित, आम्ही सुद्धा कर्जासाठी तिकडे अर्ज केले होते, आम्हाला वेळेवरती कर्ज नाही मिळाले. आमचे कित्येक मित्र आहेत जे अमेरिकेला वगैरे बाहेर जातात, त्यांनी घरासाठी कर्जासाठी ॲप्लिकेशन दिले होते, अर्धी कर्ज त्यांची मिळाली, पुढची मिळाली नाहीत. त्या अर्ज कर्जाचे त्यांना हप्ते भरावे लागले आणि पुढची अर्धी मिळाली म्हणून त्यांची घरं रखडली. कोण आहे याला जबाबदार? तरीसुद्धा आज सामवेदी ब्राह्मण संघ, या सामवेदी ब्राह्मण संघाचे जे गावागावातनं प्रतिनिधी 56 प्रतिनिधी निवडले जातात, सगळे एकमेकाच्या घरामध्ये बसलेले आहेत आणि नातेवाईकाला वाचवायचा प्रयत्न करतात. कुठेच कधी बाहेर नाहीत. हे काय फक्त काय अहवालाच्यावरती फोटो छापण्याकरता जात होते का? आणि अध्यक्षसुद्धा आज एवढी साधी भूमिका कशी घेऊ शकतात? अध्यक्षांवरती समाजाचा, संपूर्ण समाजाचा विश्वास आहे. अध्यक्ष राजन नाईक यांनी कडक भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी हे सांगितलं पाहिजे की आम्ही हे पैसे वसूल करणारच. त्यांनी आव्हान नाही करायचं आहे. त्यांनी खरं म्हणजे, कारण यथा राजा तथा प्रजा, अध्यक्ष कडक तर समाज कडक. त्याकरता अध्यक्षांनी सर्वात प्रथम एकदम कठोर भूमिका ही घ्यावी लागेल. आता त्यांनी आव्हान नाही करायला पाहिजे, तर त्यांना हे करावं लागेल की जयवंत नाईक असो, वसंत नाईक असो, नरेश पाटील असो, आम्ही हे पैसे वसूल करणार, त्याच्याशिवाय शांत बसणार नाही. 2 वर्ष होऊन गेली, या संचालक मंडळांना साधं तुरुंगात सुद्धा नाही जावं लागलं. ही आपली कडक भूमिका आहे का? नाही. कडक म्हणजे ठाम कडक भूमिका घ्यावी लागेल आणि पितृसंस्था असलेल्या सामवेदी ब्राह्मण संघाला सगळ्यात जास्त घ्यावं लागेल. कारण आत्ताचं जयमुनीचं संचालक मंडळ जे आहे ते प्रामाणिकपणे काम करत आहे. तर सामवेदी ब्राह्मण संघ, सगळे ठेवीदार यांची खास करून जबाबदारी की त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणं आणि कायदेशीर कारवाई असो, सामाजिक दबाव असो, हा अजूनही जास्त मोठ्या प्रमाणात आणणं. आता लॉकडाऊनमुळे कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करता येत नाही, पण आम्ही हे असं चालू ठेवणार आणि शेवटचा पैसा येईपर्यंत कोणालाही सोडणार नाही. आपण यांची भूमिका ऐकले. सामवेदी ब्राह्मण संघाचे जे अध्यक्ष आहेत, त्या अध्यक्षांनी मांडलेली भूमिका या तरुण वर्गाला मान्य नाही. तरुण वर्गाचं स्पष्ट मत आहे, आमचा 1 रुपयासुद्धा आम्ही बुडू देणार नाही. सामवेदी ब्राह्मण संघाच्या अध्यक्षांनी आता कडक धोरण, कडक भूमिका घेणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट आहे, या घोटाळ्यामध्ये जी कर्ज प्रकरणं दिलेली आहेत, ती कर्ज प्रकरणं समाजाबाहेरच्या लोकांना दिलेली आहेत आणि त्यांनी ती बुडवलेली आहेत. आता यांनी जी भूमिका मांडली, आपण पाहू शकाल की समाजातल्या गरजू तरुणांना, समाजातल्या कष्टकऱ्यांना पतसंस्था कर्ज देऊ शकली नाही. दुसऱ्या बाजूला या समाजामध्ये जी काही लोक आहेत, ती समाजातली लोक आता स्पष्टपणे सांगतात, ज्यांच्याकडे समाजाची धुरा दिली, त्या समाजातल्या धुरा असलेल्या लोकांनी आता पुढे येणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे समाजाची धुरा होती, त्यांनी आता आपली भूमिका प्रखरपणे मांडणं गरजेचं आहे. याच बाबतीत आपण अजून एक ठेवीदार आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी बोलू. माझं नाव आनंद नाईक, मी करमाळे गावाचा ग्रामस्थ आहे. जसं ओमकार नाईक आणि तज्ज्ञ जे आहेत यांनी सांगितलं की कशा प्रकारे अपहार केला होता, ज्या पद्धतीने त्यांनी काही नियम ठरवले होते कर्ज देण्यासाठी, ते कशा पद्धतीने धुडकावून आणि का दिले गेले, याच्यामध्ये कोण कोण समाविष्ट होतं. जसं यांची नावं घेतली गेली की कोणत्याही पदावर नसताना जयवंत नाईक, त्यांना सहकार्य करणारे संचालक मंडळ आणि त्यांनी कोणत्या पद्धतीने, कशा मार्गाने पैसे दिले गेले, हे सगळं समाजासमोर आज येत आहे. आज या सगळ्यातून हा समाज जो बँक जी उभी केली, ही बँक ही गोरगरिबांसाठी, आमचा समाज हा आजही खूप गरीब समाज आहे, फार आर्थिकदृष्ट्या सधन नाही आहे. रोजंदारीवर जगणारे, शेतीवाडी करणारेच माणसं अनेक आहेत. तर या लोकांकडून 1-1 रुपया काही जी काही त्यांच्याकडून होईल ती मदत बँकेला ते करत ठेवत आज हे सगळी ही बँक मोठ्या प्रमाणात उभं केलेली होती. पण या प्रतिष्ठित लोकांनी, समाजातलं काही प्रतिष्ठित, स्वयंप्रतिष्ठित म्हणावं तरी चालेल, या लोकांनी ही बँक अशासाठीच उभी केली का की ती योग्य प्रमाणात यावी आणि मग यांनी सगळ्यांनी त्याचा मालमसाला एकत्र पोटात घालावा. याच्यावर योग्य प्रमाणात आमच्या सामाजिक मंडळाने आणि समाजाने सुद्धा 2 वर्षात निष्क्रियतेचंच काम केलेलं आहे. अशा पद्धतीने काम करून काहीही होणार नाही आहे. गांधी काही कमी नव्हते, पण गांधीचा जमाना खूप जुना झालेला आहे. आता लोकमान्यांच्या विचारानुसार जहालतेचंच धोरण घ्यायला पाहिजे. दगडाचं काम पेड्याने होणार नाही. तेव्हा याच्यावर एकदम कठोर भूमिका घेऊन काहीतरी ठोस पावलं टाकून लोकांच्या नजरेला दिसले पाहिजे की गुन्हेगार जेलमध्ये आहेत. लोकांच्या हृदयाला जेव्हा आनंद मिळेल ना, तेव्हा आम्हाला आमचे पैसे परत मिळाल्याचा आनंद होईल. सामवेदी ब्राह्मण समाजातील तरुण वर्ग आता आक्रमक भूमिकेतून पुढे येतोय. सामवेदी ब्राह्मण समाजातील महिला वर्गसुद्धा आक्रमकतेने पुढे येत आहेत. या सर्वांची एक स्पष्ट भूमिका आहे. आपण आता शांतपणाने आत्मक्लेश करून कोणत्याही गोष्टी आपल्या हाताला लागतील असं आपणास दिसत नाही. त्याच्यामुळे हा जो संताप आहे तो दिवसेंदिवस वाढतोय. जयमुनी पतसंस्थेमध्ये यापूर्वीचे संचालक आहेत,
त्यांची या बाबतीत काय भूमिका आहे? ज्यावेळी समाजामध्ये तरुणांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असताना संचालक मंडळ याकडे कसं पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2 वर्ष गांधीगिरी झाली. 2 वर्ष आम्ही बघितलं, म्हणजे समाजातले जे वरिष्ठ आहेत, ज्यांना आम्ही सगळ्यांना समाजाचे आप्पा आजही मानतो, माननीय बबनशेठ नाईक आणि बोळिंज इथले आमचे एक प्रतिष्ठित म्हणजे समाज बांधव दग नाईक, ह्यांच्याबरोबर आम्ही नेहमी चर्चा करून आम्ही पुढे जात होतो की आज मिळेल पैसे, उद्या मिळतील, नंतर मिळतील. सुरुवाती चांगली झाली होती. घोटाळ्यातले जे लुटलेले पैसे होते त्यातले 5,70,00,000 पण भरले होते या लोकांनी. खूप आशा होती. म्हणून 2 वर्ष आम्ही विचार केला की विचारविनिमय करूया, मीटिंग घेऊया, निर्मळला झालेल्या मीटिंग, हे सगळं तुम्हाला आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे. हे सगळं झालं, पण आता अंत झालेला आहे. अंत यासाठी झालेला आहे कारण तिथे आम्ही जेव्हा प्रशासक म्हणून काम करत असताना बघितलं की गोरगरिबांना पैसे मिळत नाही. 9 महिन्याची गर्भवती महिला येते आणि 2,000 रुपये मागते आणि पतपेढी पैसे देऊ शकत नाही. हे किती शाप आम्हालाही लागले असतील आता, कारण आम्ही पण त्यावेळेला होतो तिथे पैसे न द्यायला. मग आता नाही चालणार असं. त्यासाठी आता ठरवलेलं आहे गांधीगिरी. ओके, हरकत नाही, तुम्ही तुमच्या मार्गाने चला, आम्ही पण आमच्या मार्गाने जातो. तुमच्या नेतृत्वाखालीच करणार. आणि आत्ताचं संचालक मंडळ जे नवीन आलेलं आहे खूप काम करतात. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही आहे, पण जे अध्यक्ष आहेत राजेश नाईक उच्च शिक्षित आहेत. खूप चांगलं काम त्यांनी लावलेलं आहे. लोकांना आश्वासकता पण देत आहेत. गेल्या महिन्यापर्यंत आम्ही 1,000 रुपये द्यायचे, नेक्स्ट मंथपासून आम्ही 5,000 रुपये देणार आहोत. ते खूप चांगलं काम चालू आहे. त्यामुळे संचालक मंडळ जे नवीन आलेलं आहे त्यांच्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे. पण जे समाजधुरीण आहेत त्यांनी आता भूमिका टोकाची घ्यावी. त्यांची भूमिका 2 वर्षापर्यंत ठीक होती, गांधीगिरी चालली होती, पैसे मिळत होते, हरकत नाही. पण आता नको. आता आर या पार ही लढाई झालीच पाहिजे आणि लढाई जिंकायची आहे आर या पार करून. मग पुढे जे होईल ते आपण बघूया. जयमुनी पतसंस्थेच्या घोटाळ्यासंदर्भात इथल्या तरुण वर्गामध्ये एक प्रचंड आत्मविश्वास आहे. सर्वात अतिशय विशेष अशी बाब म्हणजे जयमुनी पतसंस्थेशी संबंधित असलेला सामवेदी ब्राह्मण समाजाचा जो तरुण वर्ग आहे तो मोठ्या आत्मविश्वासाने या चळवळीत आता सहभागी होतोय. तरुण वर्गाची अशी भूमिका आहे, आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने न लढता टिळकांच्या मार्गदर्शक तत्वांचा पुरस्कार करून सामवेदी ब्राह्मण समाजातील तरुण वर्ग आता आक्रमक भूमिकेतून पुढे येणार आहे. या सामवेदी ब्राह्मण समाजातील तरुणांचा असा आत्मविश्वास आहे, आम्ही एकही पैसा पतसंस्थेचा बुडू देणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, सध्याचं जे नवीन संचालक मंडळ आहे ते संचालक मंडळ उत्कृष्ट आहे. उच्च शिक्षित मंडळ या नवीन संचालक मंडळामध्ये काम करत आहेत. नवीन संचालक मंडळ आल्यानंतर त्यांनी आता बुडीत खातेदारांना किमान 5,000 रुपये देण्याची भूमिका घेतलेली आहे. नवीन संचालक मंडळ पतसंस्थेची पत सुधारवण्याचा कसोटीवर प्रयत्न करते. दुसऱ्या बाजूला जे काही नवीन संचालक मंडळ आले त्या नवीन संचालक मंडळाला ताकद देण्यासाठी सामवेदी ब्राह्मण समाजातील तरुण वर्ग आता टिळकांची भूमिका स्वीकारून, टिळकांची मार्गदर्शक तत्व स्वीकारून आक्रमक भूमिका घेणार आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाजाची जी काय प्रतिष्ठित लोक आहेत ती प्रतिष्ठित लोक आजही अहिंसावादी गांधीगिरीच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून हा प्रश्न सुटेल अशा ज्या पद्धतीने गेले काही दिवस सामवेदी ब्राह्मण समाजातील बुजुर्ग मंडळी स्वतःहून रोज शनिवारी सकाळी 9 वाजता शनिदेवाकडे जाऊन साकडं घालतायत, त्याच्यासमोर आत्मक्लेश व्यक्त करतायत आणि ते सांगतायत की बाबा शनिदेवा तुझ्या मंदिराच्या मालकाला बुद्धी दे आणि आमच्या समाजाचे जे पैसे त्यांनी अपार केलेले आहेत ते पैसे त्याला पुन्हा पतसंस्थेत भरण्याची बुद्धी दे, अशी आग्रहाची विनंती हा संपूर्ण सामवेदी ब्राह्मण समाज शनिदेवाला करतोय. सामवेदी ब्राह्मण समाजातील जसा गरीब वर्ग आर्थिक विवंचनेत आहे त्याच धर्तीवर या वाघोलीतील शनिदेव सुद्धा मोठ्या विवंचनेत आहे. या सामवेदी ब्राह्मण समाजातील असंख्य लोक त्या शनिदेवाला साकडं घालतायत की तुझ्या मंदिराच्या मालकाला, त्या जयवंत नाईकाला तू बुद्धी दे आणि आमच्या पतसंस्थेतला चोरलेला पैसा त्याला पुन्हा पतसंस्थेत आणून देण्याची बुद्धी दे, असं साकडं त्या शनिदेवाला घालतायत. आता शनिदेव या संपूर्ण सामवेदी ब्राह्मण समाजाला पावतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सामवेदी ब्राह्मण समाजातील तरुणांची भूमिका काय, त्यांची मतं काय याचा तपशील आपण पाहिलाय. एका बाजूला सामवेदी ब्राह्मण समाजातील तरुण टिळकांच्या मार्गदर्शक तत्वांचा पुरस्कार करायला तयार आहे. जहाल धोरण स्वीकारण्याची भूमिका सामवेदी ब्राह्मण समाजाच्या तरुणांकडून उघडपणे मांडली जाते. दुसऱ्या बाजूला सामवेदी ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित लोक या सर्व गंभीर बाबीकडे समझोत्याच्या भूमिकेतून पाहत आहेत. तरुण वर्गाला या समझोत्याच्या भूमिकेवर, अहिंसावादी भूमिकेवर आत्मक्लेश करून
समोरच्या व्यक्तीकडून सहकार्य मिळवण्याच्या भूमिकेवर विश्वास राहिलेला नाही. सामवेदी ब्राह्मण समाज आता आक्रमकपणे पतसंस्थेत ज्या गरिबाचा पैसा बुडालेला आहे त्या गरिबाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहे. सामवेदी समाजाचे प्रतिष्ठित नेते संपूर्ण सामवेदी समाजाला भरकटवतायत असा उघड संताप तरुणांकडून व्यक्त होतोय. आता हे तरुण सामवेदी समाजाची धुरा ज्या नेत्यांकडे होती त्या नेत्यांच्या ढोंगीपणाचा खरा चेहरा उघड करतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास मी नवनाथ गुरव आपली रजा घेतो. आपण विशेष बातमीपत्र पाहणार असाल तर समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये न चुकता कळवा. धन्यवाद.